हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे ब्लॉगर परी. तर हे बघा, ही कधी मला पहिल्यांदा असं वाटलं की ते वाळलंयच आणि ते तुटलं पण लगेच माझ्या हातानं. आणि नंतर कधी तोडल्यानंतर माझ्या ते लक्षात आलं की त्याला कधी पालवी फुटून आलेली. पण ते आता परत कधी कुंडीत रोवून पण त्याचा काय उपयोग नव्हता, म्हणून मी काढून टाकलं. तर कधी इथे आता संध्याकाळी 4 नंतरची टाईम आहे बघा, तरी पण बाहेर ऊन आहे. आणि ऊन कधी मला हे जरा कुंडीतलं रान ते काढायचं होतं, कारण कधी रान पण वाढलेलं होतं आणि ते उन्हानं कधी त्याची पानं पण त्या झाडांची कधी अशी करपल्यासारखी झालेली, म्हणजे केवडा वगैरे लावलेली कधी, तर त्याचं पानं अशी करपल्यासारखं झालेली. आणि ते मी असं छोट्या छोट्या फुलांचं कधी असं वेल पण लावलं होतं, छोटे छोटे अशी फुलं असायची पिवळी गुलाबी. तर त्यातलं एक कधी एका कुंडीतलं तर मरूनच गेलं होतं आणि एका कुंडीत तर ते कधी रान केवढं होतं. म्हणजे ते एक एक कुंडीतलं कधी उभं राहून उन्हात कधी काढू पण वाटाना, म्हणून सावलीत कधी जास्त कुंड्या नाहीत, 8-9 असतील, तर त्या सावलीत काढून घेतल्या आणि कधी बसवून आपलं रान कधी हे काढत बसले होते. हे बघा, रान इतकं ते चामट होतं, कारण त्या वेलीपेक्षा ते रानच किती मोठं असं वाढलं होतं. तर ते मी जरा हातानं काढलं आणि खुरप्यानं कधी सगळी माती अशी वर खाली जरा केली, म्हणजे कसं ते पाणी रोज घातल्यामुळे कधी असं दाबून राहिली होती आणि अशी म्हणजे चिकट अशी चपटी झाली होती. म्हणून मला ती जरा अशी माती अशी फुगीर करायची, ते वर खाली असं जरा असं केलं कधी की म्हटलं त्याला वाढ पण लागेल. आणि हे बघा, आपोआप तुळशीचं हे रोप आलेलं आहे. म्हणजे माझ्याकडे तुळशी भरपूर आहेत, असं झाडासारख्या कधी असे बहरून येतात, मग त्याच्या बिया पण पडतात. तर ह्या कधी बादलीत मी दुसरंच कसलं तर लावलं होतं, मला ते आठवण आता, आणि ते मरून गेलं आणि त्यात बी पडल्यास नाही, त्यात कधी हे तुळशीचं रोप पण आलेलं. तर चार्लीची पण उठून यायची टायमिंग झाली आणि आता तो कधी उठून आला आणि मी बाहेर आहे म्हटलं, तर माझं काम आवरतोपर्यंत कधी तो तिथंच आता बसून राहतो. तर मी परवा कधी पिवळ्या चाफ्याची हे झाडं आणायला गेली होती नर्सरीत. तर म्हटलं ह्या झाडांना कधी मला खत पण पाहिजे होतं, पण मला माहिती नव्हतं कुठलं खत घालायचं. तर त्यांनी कधी मग त्या गोळ्या दिल्यात की ह्या गोळ्या एक गोळी खायची, घालायची. तर कधी आणि ते मनी प्लॅन्ट बघितलं केवढंसं राखलं आहे. म्हणजे मी कधी 2-3 कुंडीतनी असं लावलं होतं मनी प्लॅन्ट, पण कधी चार्ली बरोबर ते मनी प्लॅन्ट शोधूनच कधी असं दातानं काढून सगळं टाकायचं. काय त्याचं वैर काय माहिती, त्यानं मनी प्लॅन्ट एवढं जगू दिलं नाही. म्हणून मी ती कधी एक कुंडी त्याला दिसून अशी लपवून ठेवली होती. पण आता त्याला खत घालायचं होतं, कारण ती वाढ लागणं झाली, कारण त्यानं सगळं असं खोडून टाकले दातानं, थोडंसंच राखलं एका कुंडीतलं. मी ती कधी जराशी ती खताची गुळी पण घालायची आणि पाणी घालायचं, पण तिला आता सावलीत आणून ठेवलं होतं. तर सगळ्या कुंड्या कधी मी त्या दिवशी सावलीतच ठेवल्या, कारण त्यांना पण ऊन लागलं होतं. मी म्हटलं रात्रभर जरा कधी गारव्यात राहू देत. आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. आज काय माझं म्हणजे जेवण वगैरे काही नव्हतं आज, तशी आमची ॲनिव्हर्सरी आहे, पण कशी तब्येत म्हणजे आज पूर्णच हे झाले होते, म्हणजे सर्दीच कमी येणं झाल्या. काय होते, गरमीनं ते गार पाणी प्यायला होते, परत ते फॅन चालू केल्याशिवाय झोप लागत नाही, त्यामुळे माझी सर्दीच हटणं झाली आणि सर्दी गळत नाही माझी. त्यामुळे कधी डोकं डोळे तर असं उघडू वाटत नाहीत, किंवा हाडात मुरते म्हणतात नाही तसं, गाल वगैरे असं थोडंसं सुजल्यासारखं माझ्या दिसते असं सर्दी झाली की, आणि डोळ्यातून पाणी भरपूर येते. तर पण त्यामुळे आज जरा जास्तच त्रास होत होता. तर दुपारनंतर मी त्या गोळ्या पण बदलून दिल्या, त्यामुळे कधी त्यानंतर मग कमी आलं माझं. पण कधी आज सकाळी जास्तच झालं होतं. तर इथे मी पोहे बनवत होते. तर पोहे कधी पण कधी पोहे भिजवायला तर मला जमलं कधी पोहे परफेक्ट आला असं समजायचं. आणि पोहे भिजवताना कांदा ते चिरला कधी आपण कढईत जेव्हा फोडणी टाकतो की नाही, त्यावेळी पोहे धुवायचे आणि पोहे चाळणीत धुवायचं, म्हणजे कसं चाळणीतनं कधी पाणी सगळं निघून जातं आणि पोहे असे मोकळे होतात. नाहीतर मग कधी चिकट भात खाल्ल्यासारखं होतं. त्यामुळे कधी पण लक्षात ठेवायचं, पोहे भिजवताना कधी चाळणीतच धुवायचं आणि ठेवायचं, आणि कांदा फोडणीला टाकल्यानंतरच त्यावर पाणी घालायचं पोह्यात, म्हणजे कधी असं चिकट होत नाही. आणि इथे मी बटाटा घालून पोहे केले होते, कारण मला बटाटा घातलेले पोहे आवडतात. म्हणजे आपण खिचडीला कसं साल काढून पातळ असे तुकडे बटाट्याचे करतो आणि ते तेलात टाकून थोडंसं मीठ टाकून तेलातच बटाटा लगेच भाजतो बघा, तशा पद्धतीनं पोह्यात पण करायचं. फक्त ह्यामध्ये शेंगदाणे घालतो त्याऐवजी बटाटा घालायचं. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आणि यावर लिंबू असं पिळून वगैरे टाकलं की नाही पोहे बटाटा घातलेलं मस्त होतात. तर ती चाळण वगैरे मी कधी लगेच धुवून घेतली, कारण भांडी पण आज काही जास्त नव्हते आणि जेवण पण कसं ह्यांनी बाहेर मित्राच्या लग्नाला जाणार होते, त्यामुळे कधी जेवण काय मी एकटीच, त्यामुळे गरम भात केला होता. नंतर मी ते गोळ्या खाऊन तूप भात खाऊन गोळ्या खाल्ल्या होत्या. ते पण गोळ्या खायच्या म्हणून ते भात खाल्ला होता. नाही तर जेवण पण मला असं म्हणजे जीवच वाटत नव्हतं तापामुळे. ताप माझा बाहेर असं येत नाही, पण आत असं तोंड कडू वाटतं आहे असं, त्यामुळे कधी खायला पण होत नाही.
तर चला तुम्हाला कधी थोडंसं मी आता पोहे पण दाखवते माझे कसे झालेत. असे तुम्ही जर चाळणीत भिजवले का नाही, म्हणजे चाळणीत धुतले पोहे का नाही, तर असे पोहे मोकळे मोकळे होतात. एकदा नक्की करून बघा. तर त्यानंतर मी कणी गोळ्या खाल्ल्याने जी झोपलेली कणी यांनी 5ला आल्यानंतरच मी उठले होते. त्यानंतर त्यांना चहा दिला आणि परत जाऊन झोपले, कारण माझं डोकं आणि डोळं वगैरे इतकं दुखत होते. आणि त्यानंतर मी रात्री 9ला उठले, ते पण माझी मैत्रीण केक घेऊन आली होती. आज पोरं नाही त्यामुळे तब्येत पण बरी नसल्यामुळे आम्ही काय ॲनिव्हर्सरी करायचीच नाही असं हे केलं होतं. आणि बरं वाटत नसलं की काय करू पण नाही वाटत. पण तिने की नाही ती आणि तिची फॅमिली आली होती केक घेऊन. त्यामुळे ती आल्यानंतर मग मी थोडंसं फ्रेश झाले, ड्रेस वगैरे बदलला आणि मग आम्ही इथं केक कापून कधी तेवढं छोटंसं असं सेलिब्रेशन केलं होतं. तर हे बघा केक पण छान होता. ते गुलाब आहे की नाही ते रिअल आहे आणि त्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, म्हणजे खऱ्या गुलाबाच्या पाकळ्या त्या केकवर टाकल्या होत्या. तर अशा पद्धतीनं आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरी म्हणजे मनात नसताना करायचे नसताना पण सेलिब्रेशन झालं. तर त्यानंतर कधी त्या कुंड्या मी दुसऱ्या दिवशी सकाळी थोड्याशा उन्हात ठेवल्या, कारण त्या रात्रभर कधी मी ते गारव्यात ठेवल्या होत्या जरासं ऊन लागू नये म्हणून. तर चला ह्यासोबत मी आजचा व्लॉग पण इथेच बंद करते.